जरी श्रावणी त्या शुभूच्या घरी राहणं माझ्या फायद्याचं नसलं तरी विश्वंभरचा असा हताश आणि लाचार चेहरा बघून ना मला मनातून प्रचंड मज्जा येते. काय झालं विश्वंभर? तुझी तब्येत आता बरी आहे ना? बोलत का नाहीयेस काही तू नेहमीसारखं? ठीक आहे. हे बघ, तुझी परिस्थिती आणि मनस्थिती ही दोन्ही मी समजू शकते, पण शेवटी आता जे झालंय ते झालंय ना. आता तू तुझ्या पक्षाच्या कामावर आणि राजकारणावर लक्ष केंद्रित करायला हवंस. असं नुसतं घरात बसून कसं चालेल सांग बरं? नंदा, मी सगळं विसरलोय. त्या मुलीचं अस्तित्व मी माझ्या आयुष्यातनं कायमचं संपवून टाकलंय. तर माझ्यासाठी माझं काम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. भैया, अरे काय झालं? काय सांगितलं होतं मी? त्या मुलीची एकही गोष्ट या घरामध्ये नको सांगितलं होतं ना ओरडून. अरे पण काय झालं? एवढा कसला राग आहे? या कपावर तिचं नाव लिहिलंय नंदा का. भैया भैया, तू शांत हो, सावर स्वतःला. अवरेश, अवरेश, काय सांगितलं होतं मी? कान फुटले तुझे? या घरामध्ये त्या मुलीच्या वस्तू अजून काय? माफ करा साहेब, चुकून झालं माझ्याकडनं. जा जा, अख्खं घर पिंजून काढ. त्या मुलीची एकही गोष्ट या घरामध्ये मला नकोय. साधा धागाही मला नकोय. चल जा, निघ इकडनं.